कोण्या गावचे आहे तुम्ही? 15 वर्षापासून इथंच आहे. दादा तुम्ही इकडे येऊ नका. इकडे आता तेवढी मोठी बोटून की आपण तेवढी शाळेत जाते का तुमचे लेकरं बाळ? मुलं बाळ शाळेत जात नाही. तुम्ही नाही शिकले. इथली परिस्थिती राहायला घर नाही, रोजगार नाही. इथं सरकारच्या विविध योजना आहेत, त्या योजनाबद्दल काही माहिती नाही. इथं आल्यानंतर डिलिव्हरीसाठी यांना काही सोय नाही, ॲम्ब्युलन्स येत नाही. इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली. इथं 3 TBचे पेशंट आहे, त्यांना तिथं औषध नाही. लहान मुलाला जे लस राहते ते लसी द्यासाठी यांना सोय नाही. म्हणजे खूप बिकट परिस्थिती आहे. 77 वर्ष देश स्वतंत्र होऊनही आज असं वाटत आहे का आपला देश स्वतंत्र पूर्णपणे झालेला नाही. तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या गोरगरिबाचा विचार करून त्यांच्यावर लक्ष घालावं. आम्हाला 25-20 वर्ष होऊन राहिले. आम्हाला काही इथं पाण्याची सोय नाही, घरदाराची सोय नाही. घरातून वल निघते, गार्डनातून जावं लागते. आम्हाला कोणता सोय नाही आहे, मिळालेलं नाही आम्हाला. काय घरकुल नाही, काय जागा नाही, पायगा नाही, काहीच नाही. पालाचं घर बांधायला घरून आता राहावं लागते. तशी परिस्थिती आहे. मध्ये होतो आम्ही, नदीचा पूर आला. 10-15 वर्ष तिथं राहिलो आणि तिथून आलो तर 10-15 वर्ष झाले आम्हाला. काही मदत नाही आम्हाला. कोणा तर कोणची मदत. काय नाव? चंद्रकला बाई राऊत.
नाही सर, काहीच नाही सर, काहीच मागणी नाही झाली, काहीच नाही. आपण जे जसं आहे साड्याचं घर तसंच मध्ये आम्हाला राहायला लागत आहे. टिना नाही, काही नाही, सगळं पूर्ण हेच आहे. जे आमची परिस्थिती आहे तशीच आहे सर. त्याच्यामध्ये काहीच परिस्थिती बदल नाही. फक्त नेते लोक येते ना, मग वोट मागून चालला येते सर. त्याच्यामध्ये काहीच नाही. आमची मागणी काही नाही सर, फक्त पाण्याची मागणी आहे आम्हाला. फक्त जागा आणि पाणी, फक्त काहीच नाही. आम्हाला धरणं आणावं लागते सर, बाकी काहीच नाही. आम्हाला इथं ह्या गावात येऊन 15 वर्ष झाले सर. नाही तिथं जागा नव्हती, तिथेही अशीच जागा होती सर. आम्हाला जागा कुठेच भेटली नाही. आमच्या सरकार काहीच मागणी नाही. आम्हाला फक्त घर आणि पाणी प्यायला आणि एक साड्याची लहान मुलं बाळाला साड्याची व्यवस्था तेवढी पाहिजे, बाकी काहीच नाही. काय नाव तुमचं? रंग्या जाधव. हे लोक जवळपास 20-25 वर्षापासून आमच्या करणवाडी गावामध्ये आले आणि पाण्याचा त्रास होत असल्यामुळं, जे पाण्याच्या काठावर होते ते पाण्याचा त्रास होत असल्यामुळं ते या शाळेच्या पड या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या झोपड्या बांधल्या आणि या झोपड्यात राहत आहे. यांना आधार कार्ड नाही, यांना राशन कार्डची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नाही. शासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, परंतु झालेल्या नाही. आणि त्या होण्यासाठी आम्ही आता त्यांना पहिले राशन कार्ड व आधार कार्ड देऊन यांची कशी व्यवस्था करत आहे. कारण राशन कार्ड आणि आधार कार्डशिवाय यांना, काही लोकांना फक्त मतदानाचा हक्क 16 लोकांना आहे. यांचे सर्व टोटल या गावाची लोकसंख्या लहान मोठ्याची 68 आहे. आणि 68 लोक असताना ज्यांना आता मतदानाचा अधिकार नाही त्यांनासुद्धा मतदान अधिकार देण्यासाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करू, तहसीलदारांना सांगू. परंतु आहे हे शासन या सामान्य गरीब लोकांवर, हे फिरस्ती लोक आहे, गोवारी समाजाचे लोक आहे, यांचा उदरनिर्वाह फक्त खेळ दाखवून, कौशल्य दाखवून उत्पन्न यांचं आहे. बाकी यांना असा कोणता सोर्स नाही. आणि एक अतिशय हालाकीच्या ठिकाणी हे लोक जीवन जगत आहे. तर यांच्या जीवन उत्थानासाठी आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काही शक्य आहे तेवढं प्रयत्न करू. शासनापर्यंत याची धाव पोचवून देऊ. पण शासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे, या बाबतीतसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत.